हॅलो, गुड मॉर्निंग. तर आजचं आपण बघूया की गोल्डमध्ये काय मुवमेंट येऊ शकते. आता आफ्टर एन-ए-पी सेटअप पण बनवू शकतो एक आणि एक बंडल आहे. त्याच्यामध्ये आपली एंट्री चालू आहे. बघूया काय होऊ शकतं. जर आत्ताच्या कंडिशनला बघितलं तर मार्केटमध्ये एक डोजी बनला आणि कालपर्यंत मार्केटमध्ये असं वाटत होतं की बुलिश मूव्ह येऊ शकते. पण आता थोडंसं मार्केट खाली आल्यामुळे थोडंसं कन्फ्युजिंग सिनेरिओ झालाय आणि बघूया काय होऊ शकतंय. मार्केटमध्ये एक रिट्रेसमेंट पण पेंडिंग आहे. इथून एक बुल मूव्ह पण येऊ शकतोय. तेही बघूया. जर आपण आता डेलीत बघितलं, तर डेलीत मार्केट हा जो मेजर सपोर्ट आहे, ह्याला ब्रेक करत झाला. ह्या मेजर सपोर्टला मार्केट ब्रेक करत झालंय. कालची कॅन्डलनं म्हणजे सॉरी परवाच्या कॅन्डलनं ह्याचीच लिक्विडिटी घेतलेली वर क्लोजिंग दिलेली. पण मार्केटमध्ये सेलिंग एकदम स्लो झाले. इथं बघायला गेलं तर पहिल्यांदा सेलिंग आलंय, नंतर बाईंग आलंय. परत सेलिंग आलं, परत बाईंग आलं. सेलिंग म्हणजे मार्केटमध्ये सेलर्स येतात, परत बाईंग त्या बायर्स सिस्टमवर घेऊन वर जातात. इथं पण तसंच झालं. इथून बेरिश होती तो ब्रेक करत त्यामुळं इथं पण एक कन्फर्मेशन आहे की इथून एक बाईंग मुवमेंट येऊ शकते. आता जर आपण 4 हॉवरमध्ये बघितलं, तर 4 हॉवरमध्ये आपल्याला दिसते बघा एक्झॅक्टली की काय चाललंय मार्केटमध्ये नेमकं. मार्केटमध्ये ह्यो ह्यो एक हाय होता म्हणजे ह्या कंपॅरिझन. त्याच्यानंतर हा हाय बनला. नंतर मार्केट हायर हायच बनते. ह्या लोला ब्रेक करून झाले. जोपर्यंत ह्यो सपोर्ट ब्रेक होत नाही तोपर्यंत एक मार्केटमध्ये डाउनसाइड मुव्हमेंट येऊ शकत नाही. आता तरी मार्केटचं एक बुलिश स्ट्रक्चर आहे की मार्केटमध्ये बुल अप मूव्ह येऊ शकते. आता जर आपण 4 हॉवरच्या टाइम फ्रेमवर बघायला गेलो तर मार्केटमध्ये हा एक मेजर सपोर्ट झोन आहे जी की ट्रेंड लाईन आहे. त्याला मार्केटनं आता रिजेक्शन देऊन वर गेलं. आता काल आपण एक एंट्री प्लॅन केलेली, तर ती कशी होती ती बघायला. मार्केट काल ह्या दरम्यान होतं इथं, तर असं. आणि काल आपण जर 4 हॉवरच्या नुसार बघितलं तर हा हाय बनलेला, त्यानंतर हा हाय बनला, त्यानंतर ह्यो एक हाय बनला आणि मार्केटनं या रेड कॅन्डल ग्रीन कॅन्डल वर दिली क्लोजिंग. जर ह्याच्यात बघितलं आपण एक मिनिट हा जर इथं बघितलं तर मार्केटमध्ये ही जी रेड कॅन्डल बनलेली ह्याची सेलिंग आली, पण ती एक लो नाही क्रिएट करू शकली आणि ह्याच्यानंतर आपण ह्यात एक रिट्रेसमेंटला ट्रेड घेतला. तुम्हाला दाखवतो 30 मिनिटावर. हा जेव्हा ही कॅन्डल क्लोज झाली रेड ग्रीन, त्यानंतर आपण एक फिब रिट्रेसमेंट लावली आणि इथं ही जी रेड कॅन्डल पडली ग्रीन, रेड कॅन्डल नंतर एक ग्रीन कॅन्डल, तेव्हा आपण एंट्री घेतली आणि त्याचा एस-एल 31 ठेवलेला आहे. का तर आपण एस-एल थोडा फ्री ठेवला आहे. मुवमेंट येऊ शकते मार्केटमध्ये म्हणजे असं डाऊनसाइड प्रेशर येऊ शकतं. एक 10Kच्या अकाउंटला एक घेतलेली त्याचा आपला एस-एल गेला. ही एक एस-एल पेंडिंग आहे. थोडासा वाचला 31चा एस-एल आपल्या इथं. तर आता आपण मार्केटमध्ये काय मुवमेंट बघू शकतो. आपली एंट्री चालू आहे म्हणून नाही तर आपण एक तर आत्ता जे एंट्री आपली चालू आहे तर त्याच्याप्रमाणे मार्केटला इथं एक लो क्रिएट करायला लागेल. जोपर्यंत एक हायर स्ट्रक्चर आहे तोवर मार्केट एक अपमूव्ह देऊ शकतं आणि आपलं टार्गेट 2700. का तर इथनं जेव्हा मुवमेंट येईल त्यानंतर ह्या गुरुवारी का शुक्रवारी CPI आहे, नंतर FOMC न्यूज आहे. FOMC न्यूज आणि CPI या दोन्ही पण मॅनिप्युलेट न्यूज आहे. त्याच्यामध्ये जर मार्केट आपल्याला जर असं वर जाताना दिसलं तर त्या न्यूज वेळेस एक स्पाइक अपसाईड येऊ शकतो. की 2700 पर्यंत स्पाइक जाऊ शकते. म्हणजे 2700 आपल्याला टार्गेट मिळू शकते. पण त्यासाठी इथं मार्केटनं हायर हाय बनवत वर गेलं पाहिजे. आता आपण एक ट्रेड प्लॅन केलाय की इथून एक म्हणजे होऊ शकते. पण काय माहित मार्केटला जर रिट्रेसमेंट करायला खाली आलं असलं डेलीची पण एक रिट्रेसमेंट डेलीच्या प्रमाणात रिट्रेसमेंट 38%ला मार्केट ब्रेक करून झाले आहे. तर ह्याला ब्रेक केलं तर मार्केट खाली येऊन ह्या फिब EMA पाशी एक सपोर्ट घेऊ शकते आणि इथे एक अपमूव्ह देऊ शकते. 4 हॉवरला जर बघायला गेलं तर 4 हॉवरला ही हायर हाय स्ट्रक्चरच बनायला लागले आणि वरून जर बघितलं आपण
तर वरून एक अशी ट्रेंड लाईन ड्रॉ केली तर हे पण होऊ शकते. तर ह्या ट्रेंड लाईनला रिजेक्शन घेऊन मार्केट खाली यायला लागलं. म्हणजे मार्केटमध्ये चॅनल टाइप स्ट्रक्चर बनलंय जे मार्केट आता खेळते. आणि आपली एंट्री आता इथं आहे 45ला एंट्री आपली 45-46ला. सेल हा 31चा आहे. 31 आणि आपलं टार्गेट हे राहील 2700. म्हणजे 700 पिप्सचं टार्गेट आहे. 1:3 1:4चा आपला रेशो आहे. जर ह्याच्यात एसिलेट झाला तरी काही प्रॉब्लेम नाही का. तर आपण एकदम प्रॉपर वेट करून एंट्री घेतली. यासाठी आपण सकाळपासून प्लॅन केलेला आहे. मी सकाळपासून लिहून ठेवलं होतं की मार्केटमध्ये असं बनलं तरच आपण एंट्री घ्यायची. का तर तुम्हाला दाखवतो मार्केटमध्ये मला एक्सपेक्टेड काय होतं की सकाळी जर आपण बघितलं 1 हॉवरच्या टाईम फ्रेमवर सकाळी मी इथून एक सेलिंग प्लॅन करणार होतो. पण 4:30च्या दरम्यान. परत म्हटलं नको की आपला इथं ट्रेड सेटअप नाही. इथून जर खाली आलं आणि ह्या कॅन्डलनं जर लो न बनवता हाय बनवला, त्याच्यानंतर एक रिट्रेसमेंट आली आणि रिट्रेसमेंट नंतर लो नाही बनवला, तर आपण एक एंट्री प्लॅन करायची. आणि तसंच आपण एंट्री प्लॅन केल्या. जर इथे एस-एल केला तर आपल्या ट्रेडप्रमाणे हायर हाय विथ फिब रिट्रेसमेंट प्रमाणे आपला एस-एल गेला हे समजू. आणि काय विषय नाही. आता इथं काय होऊ शकते बघा. इथं मार्केटमध्ये ही जी सेलिंगची कॅन्डल पडल्या, ह्या कॅन्डलमध्ये जर दम असेल, मी काय म्हणते बघा, मार्केटमध्ये 2 टाईपचं सिनेरिओ असतात. पहिल्यांदा सेलिंग येतं, त्या सेलिंगमध्ये एक लो क्रिएट होतो आणि हा एक लो क्रिएट झाला आणि दुसऱ्यांदा सेलिंग येतं, त्याच्यामध्ये लो क्रिएट होत नाही. इथून एक हायर हाय स्ट्रक्चर बनत मार्केटवर जातं आणि असं स्ट्रक्चर बनू शकतं. आता जर इथं हायर हाय बनायला लागलं, जर डबल बॉटम बनला 15 मिनिटावर 30 मिनिटावर, तर आपण अजून एक एंट्री प्लॅन करणार, जो की एंट्री असेल आपली 50Kच्या अकाउंटवर. जे आपलं अकाउंट आता 4% ड्रॉडाऊनमध्ये, त्याच्यावर आपण 0.50% रिस्क घेणार आहे $250 आणि त्याच्यात आपण एक एंट्री प्लॅन करणार. जर तसं स्ट्रक्चर बनलं तर इथं खाली येऊन जर हाय बनवला, नंतर वर गेलं आणि ह्या रिट्रेसमेंटला आपण ट्रेड घेणार आहे. ओके. तर असं आजचं आपलं प्लॅन आहे. बघूया मार्केट कसं वर्क करतंय. जर मार्केटनं वर्क केलं तर आपल्याला 2700 लेवल बघायला भेटू शकतात. जर नाही केलं तर एस-एल जाऊ शकते. ह्याच्यापुढं काय होऊ शकत नाही. थँक्यू.